नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक लक्ष्मण कोठावळे, मराठी विभाग प्रमुख, श्री ढोकेश्वर कॉलेज टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, मराठी विभागाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण TYBA सामान्य स्तर मराठी पेपर क्रमांक 3 या विषयाची माहिती पाहणार आहोत. अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे त्याची माहिती आजच्या या पहिल्या लेक्चरला मी आपणास सांगणार आहे. प्रथमतः आपण SYBA ची परीक्षा उत्तीर्ण झालेला आहात आणि TYBAच्या वर्गामध्ये आपण प्रवेश घेतलेला आहात, म्हणून मी तुमचं अभिनंदन आणि स्वागत करतो. खरे तर गेली FYBA आणि SYBA या 2 वर्षामध्ये आपण मराठी विषय वर्गामध्ये शिकविलेला आहे. माझ्या समोर तुम्ही बसलेला होता, मी तुमच्या समोर उभा होतो आणि आपल्या एकमेकांच्या मध्ये संवाद चालू होता. परंतु या 3ऱ्या वर्षामध्ये परिस्थिती अशी झालेली आहे की संपूर्ण जग कोरोना या वैश्विक महामारीमुळे संकटात सापडलेला आहे आणि याचा परिणाम शिक्षण क्षेत्रामध्येही झालेला आहे. त्यामुळे सरकार आणि विद्यापीठांच्या आदेशानुसार आपण हा सध्या तरी अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने पाहणार आहोत, यूट्यूबच्या माध्यमातून पाहणार आहोत. कोरोनाचा कालखंड संपल्यानंतर पहिल्याप्रमाणेच आपले वर्गामध्ये लेक्चर चालू होतील, परंतु तोपर्यंत आपल्याला थांबता येणार नाही. किमान आपल्याला अभ्यासक्रमाची माहिती आणि त्याची ओळख या निमित्तानं व्हावं म्हणून हा लेक्चर आहे. आपण सर्वांनी तो लक्षपूर्वक श्रवण करावा. FYBAच्या वर्गामध्ये आपण विनोदी कथा आणि मातृपंचक, एक कथासंग्रह आणि एक कविता संग्रह याचा अभ्यास केला. द्वितीय वर्ष कला शाखेमध्ये आपण जीवनवेध हा चरित्रात्मक लेखांचा संग्रह अभ्यासला. त्याचप्रमाणे माझी जडणघडण हा आत्मचरित्रात्मक लेखांचा संग्रह अभ्यासला. आता आपली वैचारिक प्रगल्भता झालेली आहे, म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष कला शाखेमध्ये मराठीसाठी जो विषय निवडलेला आहे त्या विषयाचं नाव आहे आधुनिक मराठी साहित्य आणि व्यावहारिक व उपयोजित मराठी. हा प्रथम सत्रासाठी 60 गुणांचा पेपर, त्याचं रूपांतर 20 गुणांमध्ये होईल. वार्षिक परीक्षा ही 80 गुणांची आणि 6 महिन्याचे 60 पैकी जे गुण असतील त्यामध्ये 20 मध्ये रूपांतर करून अशी 100 गुणांची वर्षभरासाठी ही परीक्षा असेल. या विषयाचा अभ्यासक्रम असा आहे. सुरुवातीला नाव मी सांगितलं की आधुनिक मराठी साहित्य आणि व्यावहारिक व उपयोजित मराठी. यामध्ये प्रथम सत्रामध्ये घटक क्रमांक 1 यामध्ये ग्रंथ परीक्षण हा मुद्दा आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या ग्रंथांचं परीक्षण कसं करावं हे आपण समजावून घेणार आहोत. दुसरा जो काही घटक आहे निबंध तात्विक विवेचन, निबंधाची आपण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये निबंध आहे, लघुनिबंध आहे, वैचारिक निबंध आहे, निसर्ग वर्णनपर निबंध आहे, सामाजिक निबंध आहे,
वैज्ञानिक निबंध आहे, आत्मकथनपर निबंध आहे, असे विविध निबंधाचे जे काही प्रकार आहे त्याचं स्वरूप आपण समजावून घेणार आहोत. घटक क्रमांक 3 यामध्ये आपणास निबंध संग्रहाचं पुस्तक विद्यापीठानं ठेवलेलं आहे. त्यामध्ये एकूण 10 निबंधांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते सर्व निबंध अतिशय चांगले आहेत. त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जो काही निबंध आहे त्या निबंधाचं नाव आहे परभाषेतील शब्दांचा वापर. आणि या निबंधाचे निबंधकार आहेत गोपाळ गणेश आगरकर. मराठी भाषेमध्ये परकीय भाषेतील शब्द कसे आले, ते कसे रुळले, मराठीने कसे स्वीकारले, याची माहिती, परभाषेतील शब्दांचा मराठीमध्ये झालेला वापर, याची आपण माहिती पाहणार आहोत. दुसऱ्या क्रमांकाचा जो काही निबंध आहे तो निबंध आहे महाराष्ट्र नाना शंकरशेठ यांना का विसरला. आणि या निबंधाचे निबंधकार आहेत महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. तिसऱ्या क्रमांकाचा जो काही निबंध आहे त्या निबंधाचं नाव आहे संदेश. आणि हा निबंध प्रसिद्ध निबंधकार वामन मल्हार जोशी यांनी लिहिला आहे. त्यात त्यांनी कोणता संदेश दिला याची माहिती आपण पाहणार आहोत. चौथ्या क्रमांकाचा जो काही निबंध आहे त्या निबंधाचं नाव आहे भूतकाळाच्या पारंब्या. आणि निबंधकार आहेत श्रीपाद महादेव माटे म्हणजेच श्री म माटे. मनुष्य वर्तमान काळात जीवन जगत असताना बऱ्याच वेळा भूतकाळामध्ये रममान होतो, त्याविषयींची माहिती सांगणारा हा चौथ्या क्रमांकाचा निबंध आहे. त्याची आपण माहिती पाहणार आहोत. पाचव्या क्रमांकाचा निबंध आहे त्या निबंधाचं नाव आहे रविवार. आठवड्याचे जे काही 7 वार आहेत, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, त्यामध्ये 6 दिवस कामाचे असतात आणि रविवार सुट्टीचा असतो. हा जो काही रविवार निबंध आहे तो नासी फडके यांनी लिहिलेला असून रविवारच्या दिवशी नासी फडके कोणता उपक्रम करतात, किंबहुना रविवारची का वाट पाहतात, याची माहिती आपण या निबंधामध्ये पाहणार आहोत. 6व्या क्रमांकाचा जो काही निबंध आहे तो दुर्गा नारायण भागवत यांचा असून या निबंधाचं नाव आहे सुगंधाची कळ. मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधांची आवड असते. मग फुलांचा सुगंध असेल, विचार सुगंध असेल, याविषयीची माहिती आपण 6व्या क्रमांकाच्या निबंधामध्ये पाहणार आहोत. 7व्या क्रमांकाचा जो काही निबंध आहे त्या निबंधाचं नाव आहे चाळीसीचे घर. आणि हा निबंध विष्णू सखाराम खांडेकर यांनी लिहिला आहे. माणसाची 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तो घर बांधण्यास सुरुवात करतो आणि उतार वयामध्ये मग एकामागून एक अशी कामे तो करत जातो. आणि म्हणून आपण ते उशिरा कामाला लागतो. ते आपण लवकर कामाला सुरुवात केली पाहिजे. 40 नंतर माणसाचं खऱ्या अर्थाने अलीकडे उतार वय सुरू होतं. त्या संबंधानं असणारी जी काही माहिती आहे ती आपण या निबंधामध्ये पाहणार आहोत. 8व्या क्रमांकाचा जो काही निबंध आहे त्या निबंधाचं नाव आहे श्री शिवाजी छत्रपती महाराज यांचे प्रबोधन आणि परिवर्तन. आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणा, आराध्य दैवत म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित हा निबंध आहे. आणि हा निबंध राणा चव्हाण यांनी लिहिलेला आहे. 9व्या क्रमांकाचा जो काही निबंध आहे आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे, मराठी भाषेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा निबंध त्यांनी लिहिला आहे.
खरे तर मराठी आपली मातृभाषा आहे, तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. याविषयीचे विचारचिंतन या निबंधामध्ये मांडलेलं आहे. त्या निबंधाचा आपण अभ्यास करणार आहोत. 10व्या क्रमांकाचा जो काही निबंध आहे तो आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना महाराष्ट्र का विसरला. आणि या निबंधाचे निबंधकार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जे वारकरी संप्रदायामध्ये संत वाङ्मयामध्ये ज्यांना कळसाचं स्थान आहे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वंशावळीतील प्रसिद्ध विचारवंत संत साहित्याचे गाढे अभ्यासक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पंजाब या ठिकाणी भरलेलं होतं, ते डॉक्टर सदानंदजी मोरे यांचा हा 10व्या क्रमांकाचा निबंध असून त्याची माहिती आपण पाहणार आहोत. हा प्रथम सत्राचा अभ्यासक्रम. द्वितीय सत्रामध्ये आपल्याला प्रवास वर्णनाची माहिती पाहायची आहे. मग या प्रवास वर्णनाचं स्वरूप काय आहे, प्रवास वर्णनाचे घटक कोणते आहेत, प्रवास वर्णनाची वाटचाल या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. मनुष्य प्रवास कशासाठी करतो, प्रास्ताविका दाखल 3 गोष्टी मी तुम्हाला सांगेल. नंतर यथावकाश आपण सविस्तर त्याचं विवेचन पाहणार आहोत. त्याचे 3 प्रकार म्हणजे देशाटन आहे, पर्यटन आहे, तीर्थाटन आहे. आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा आपल्या पोटाची खळगी भरविण्यासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहणं याला देशाटन असं म्हणतात. तीर्थाटन या शब्दाचा अर्थ आहे, मुळात भारत देश हा धार्मिक आहे. विविध तीर्थयात्रेला तो जात असतो. आपल्या पूर्वजांचं श्राद्ध कर्म करण्यासाठी, धार्मिक विधी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी, आळंदी या ठिकाणी, पंढरपूर या ठिकाणी, काशी या ठिकाणी तो जात असतो. त्याला तीर्थाटन असं म्हणतात. आणि पर्यटन म्हणजे काय, निसर्गाचं रमणीय वातावरण पाहावं, महाबळेश्वरला जावं, थोडीशी हौस भागवावी यासाठी जो प्रवास केला जातो त्याला पर्यटन असं म्हणतात. या प्रवास वर्णनामध्ये पुन्हा एक अभ्यास पुस्तक आहे, देश विदेश हे अभ्यास पुस्तक आहे, संपादित केलं डॉक्टर स्नेहल तावरे, डॉक्टर अशोक शिंदे, डॉक्टर अरुण कोळेकर यांनी संपादित केलेलं पुस्तक आहे. यामध्ये एकूण 10 प्रवास वर्णनांचे लेख आहे. त्यामध्ये पहिले 5 लेख आहेत ते भारतातील प्रवास वर्णनाचे आहे. दुसरे 5 लेख हे बाहेर देशातील प्रवास वर्णनाचे आहे. त्यातील पहिला जो काही लेख आहे प्रवास वर्णनाचा तो गोडसे भटजी यांचा असून झाशीवर हल्ला ही माहिती या प्रवास वर्णनामध्ये आलेली आहे. दुसरा जो काही प्रवास वर्णनाचा लेख आहे तो कळस आणि क्रूस अशा पद्धतीचा आहे. आपल्या भारत देशामध्ये धार्मिक दृष्टिकोनातून विशेषतः हिंदू संस्कृतीमध्ये मंदिरातील कळसाला महत्त्व आहे आणि ख्रिश्चन समाजामध्ये क्रूसाला महत्त्व आहे. त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. तिसऱ्या क्रमांकाचं प्रवास वर्णन की ज्याचं नाव कन्याकुमारी आहे. कन्याकुमारी हे नाव घेतल्याबरोबर आपल्याला स्वामी विवेकानंद आठवतात, तो लेख आहे. चौथ्या क्रमांकाचा जो काय लेख आहे, चौथ्या क्रमांकाचा लेख अभ्यासत असताना आपल्या भारत देशामध्ये जी विविध प्रवास वर्णन आहे त्याचा मागोवा आपण घेणार आहोत. भारत देशातील हे 4-5 प्रवास वर्णन आपण पाहणार आहोत. त्यानंतर भारताबाहेरील 5 प्रवास वर्णन आहेत. त्यामध्ये धुक्यातून लाल ताऱ्याकडे हे प्रवास वर्णन आहे. त्यामध्ये रशियातील देशाचं वर्णन आहे. त्यानंतर जपान देशावर आधारित भारतीय संस्कृती जपणारे आजोबा श्री सुझुकी हे आपल्या भारत देशाची संस्कृती कशी जपतात त्याचं वर्णन या प्रवास वर्णनामध्ये आहे. त्यानंतर करकरीत कोरे चंदीगड, वॉशिंग्टन आणि बुजुर्ग बुलंद बेंजिंग असा एकूण 10 लेखांचा प्रवास वर्णन लेख संग्रह आहे.
ही या अभ्यासक्रमाची मी तुम्हाला प्रस्तावना सांगितली. यथावकाश टप्प्याटप्प्याने प्रत्येक मुद्द्याचं, प्रत्येक घटकाचं आपण सविस्तर विवेचन करणार आहोत. आपण सर्वांनी हे यूट्यूबवरील व्याख्यान जरूर ऐकावं. काही शंका समाधान असल्यास फोनवरून प्रश्न विचारले तरी चालेल. आपण आता या ठिकाणी थांबूया. नमस्कार.